नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि आपण आता बघणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूज मध्ये. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अडचणीत आलेत. कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी मनमोहन सिंग यांची चौकशी झाली आहे. सीबीआयने 2 दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी त्यांची चौकशी केल्याचं कळतंय. हिंदाल्को कंपनीला दिलेल्या कोळशाच्या ब्लॉकबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली आहे. हिंदाल्कोला कोळसा ब्लॉक देण्यात आला त्यावेळेला मनमोहन सिंग यांच्याकडे कोळसा खातं होतं. राज्यात दारूबंदीसाठी लढणाऱ्या सर्व महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांना बळ देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. वर्धा आणि गडचिरोली पाठोपाठ आता चंद्रपूरमध्येही दारूबंदी होणार आहे. गेल्या काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी अनेक आंदोलनं केली होती. या समितीमध्ये आदरणीय विकास आमटेजी, आदरणीय अभय बंगजी यांना घेण्याचा मी आग्रह केला. या समितीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला, पण शासन त्या अहवालावर निर्णय करत नव्हती. आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या संदर्भामध्ये निर्णय केला. लोकइच्छा विचार करता 847 ग्रामपंचायतीपैकी 515 ग्रामपंचायतींनी आमसभा किंवा ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचे ठराव केले होते. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या निर्णयाचं महिलांनी स्वागत केलंय. गुलाल उधळून आणि फटाके फोडून महिलांनी आपला आनंद साजरा केला. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर मिठाई वाटून आनंद साजरा केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं तर मी मनापासून काय म्हणायचं माझा आभार व्यक्त करते. जिल्ह्यातील कष्टकरी महिलांच्या लढ्याला त्यांनी साथ दिली आहे. हे एक अभूतपूर्व असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. राज्यातल्या 20 जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. 21 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान मतदार याद्या बनवण्याचं काम पूर्ण केलं जाणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान केंद्रांची संख्याही वाढवली जाणार आहे. तसंच यापुढे बेकायदेशीर आणि नियमबाह्य ठराव केले गेले तर सहकारी संस्थांच्या सदस्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. 25 मे पर्यंत जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सहकारी बँकेची निवडणूक 30 जून पर्यंत पूर्ण केली जाईल. विधान परिषदेच्या 4 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होतीये. शिवसेनेकडून सुभाष देसाई तर भाजपकडून स्मिता वाघ, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे या 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. मेटे आणि जानकर यांनी यावेळेला भाजपच्याच कोट्यातून आपले उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे ते भाजपचे आमदार म्हणून विधान परिषदेत असणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेत भाजपचं संख्याबळ 3 न वाढणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी द्यायची नाही असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होतीये. दरम्यान विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यानं सदाभाऊ खोत नाराज झालेत. ऊस दर आंदोलनामुळे स्वाभिमानीला फटका बसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सरकारमध्ये राहायचं की नाही याबाबत फेब्रुवारीत होणाऱ्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेऊ असं खोत यांनी म्हटलंय. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आमचं नाव जाणीवपूर्वक मंत्रिपदासाठी एक्सपोज केलं गेलं की जेणेकरून लोकांच्यात एक असा मेसेज गेला की मंत्रिपदासाठी ही माणसं शेतकऱ्याचा प्रश्न आता हातामध्ये घेत नाहीत आणि मग शेतकऱ्यांचा प्रश्न हातात घेतला अडचणीच्या काळामध्ये तर मंत्रिपदासाठी दबाव टाकण्यासाठी आता या प्रश्नाचा वापर करायला लागलेले आहेत. अशा अपमान जनक आम्ही गेली 3-4 महिना झालं काढत आहोत आणि हा अपमान किती काळ सहन करायचा हा सुद्धा आमच्या समोरचा कार्यकर्त्यांच्या समोरचा पडलेला मोठा प्रश्न आहे. दिल्लीत तिकीट वाटपावरून भाजपमध्ये असले दुफळी काल चव्हाट्यावर आली. दिल्ली भाजप प्रमुख सतीश उपाध्याय यांना तिकीट नाकारल्यानं चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. एकीकडे तिकीट न मिळालेले अनेक नाराज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत तर दुसरीकडे ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाला विजयी करण्यासाठी आपच्या विरोधात लढणं अपेक्षित आहे ते कार्यकर्ते एकमेकांशी भांडण्यात गुंतलेत.
भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी कृष्णानगर या आपल्या मतदारसंघात काल प्रचाराचा नारळ फोडला। त्यांच्याबरोबर दिल्ली भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन हे सुद्धा होते। हर्षवर्धन गेली अनेक वर्ष कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढतायत। या दोन्ही नेत्यांमध्ये बेबनाव असल्याची चर्चा होती। या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र रॅली घेतल्याचंही बोललं जात आहे। तर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनीही त्याच भागात प्रचार सभा घेतली। आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांनी खुली चर्चा करावी असं आव्हान आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिलं। दिल्ली विधानसभा निवडणुकीची धुरा सांभाळणारे काँग्रेस नेते अजय माकन यांनी तात्काळ हे आव्हान स्वीकारलं तर आपण चर्चा करू पण सभागृहात असं म्हणत भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी केजरीवालांचं आव्हान टोलवलं। प्रॉब्लम यह है कि अरविंद सिर्फ डिबेट में विश्वास करता है, मैं डिलीवरी ऑफ सर्विसेज में विश्वास करती हूँ। फिर भी अगर 1 घंटे का एक मंच मैंने बनाया आपको जाए तो बता रही हूँ, डिबेट करेंगे, फ्लोर ऑफ द हाउस पे करेंगे। जब जीत के अगर वो आ गए तो हम फ्लोर ऑफ द हाउस पे करेंगे। फ्लोर ऑफ द हाउस पे डिबेट होती है, क्या मैम चुनाव के पहले सड़क भी पे ऐसी हम डिलीवरी कोई होती डिबेट है। देख सकते हैं? इतर पक्षांमधून भाजपमध्ये सामील होणाऱ्या नेत्यांचं सत्र सुरूच आहे। तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी हेही भाजपच्या मार्गावर आहेत। आयबीएन नेटवर्कशी बोलताना दिनेश त्रिवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राज्यातल्या लोकांचा अपेक्षाभंग केला अशी टीकाही केली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्रिवेदी हे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या संपर्कात आहेत। त्यांच्यासोबतच तृणमूलचे आणखीही नेते आणि मंत्री भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे। भारत आणि अमेरिका दरम्यान काही महत्त्वाच्या करारांवर बोलणी होणार आहेत। आयबीएन नेटवर्कच्या हाती याविषयीची माहिती लागली आहे। यामध्ये ग्लोबल एंट्री प्रोग्रामवरही चर्चा होईल, त्यामुळे भारतीय प्रवाशांना अमेरिकेत जाणं सोपं होईल आणि सोबतच दोन्ही देशांमधला व्यापारही वाढेल। यासोबतच आधुनिक स्फोटकांचा सामना करण्यासाठी दोन देशांमध्ये दहशतवाद विरोधी सहकार्य करार होण्याचीही शक्यता आहे। ओबामांच्या भारत भेटीआधी मुंबई विमानतळावरच्या सुरक्षा यंत्रणांचा ढिसाळपणा सीआयएसएफच्या सुरक्षा पाहणीत उघड झालाय। सीआयएसएफची एक टीम मुंबई विमानतळामध्ये खोटी तिकीटं दाखवून शिरली, खोटी बोर्डिंग कार्ड्स, खोटे ॲक्सेस पास वापरत ही टीम सिक्युरिटी चेकपर्यंत पोहोचली तर दुसऱ्या एका टीमनं जिवंत कारतूसं विमानतळात नेण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईला दहशतवादी कारवायांच्या अनेक धमक्या आलेल्या आहेत। अध्यादेशावरून राष्ट्रपतींनी कानपिचक्या दिल्यानंतर आता हे अध्यादेश विधेयकांच्या स्वरूपात बजेट अधिवेशनात मांडण्याचा सरकारचा विचार आहे। राज्यसभेत भाजपचं संख्याबळ कमी आहे, त्यामुळे राज्यसभेत ही विधेयकं मंजूर झाली नाही तर संसदेचं संयुक्त अधिवेशनही बोलावलं जाऊ शकतं। 23 फेब्रुवारीपासून संसदेचं बजेट अधिवेशन सुरू होत आहे। विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक, कोळसा खाणींचा ई-लिलाव यासह एकूण 8 अध्यादेश या सरकारनं काढलेत। तामिळनाडूचे वादग्रस्त लेखक पेरुमल मुरुगन यांच्या समर्थनासाठी अनेक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलेत। या लेखकांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत मुरुगन यांना त्यांची केस सादर करता यावी यासाठी नोटीस जारी करू असं मद्रास हायकोर्टानं म्हटलंय। मुरुगन यांच्या पुस्तकाला विरोध करणाऱ्यांना अधिकाऱ्यांनी रीतसर तक्रार नोंदवायला सांगायला हवं होतं। उलट त्यांनी मुरुगन यांनाच वादग्रस्त भाग काढायला सांगितल्याबद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली। काही हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध झाल्यानंतर गेल्याच आठवड्यात मुरुगन यांनी आपण लिखाण बंद करत असल्याची घोषणा केली होती। पुणे मेट्रो प्रकरणी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केलाय। पुणे महापालिकेतले काँग्रेसचे नगरसेवक तसंच उल्हास पवार, मोहन जोशी आणि विश्वजित कदम यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते। मेट्रोचा डीपीआर मंजूर करण्यात आलाय आणि आता पुन्हा मेट्रो कशी व्हावी यावरून चर्चा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे मेट्रो आणायची आहे का त्यावर फक्त राजकारणच करायचंय असा प्रश्न उपस्थित होतोय, असा आरोप विश्वजित कदम यांनी केला। जो डीपीआर मंजूर झालाय त्याप्रमाणेच प्रकल्पाचं काम सुरू करावं अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।
पण भाजप नव्हे तर काँग्रेसच या प्रश्नाचं राजकारण करतंय, असं प्रत्युत्तर भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी दिलंय. आता नाईलाजपद असं आम्हाला दिसून येतं की काही भाजपची काही मंडळी याच्या बाबतीत कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. आता प्रत्येकाची त्याच्या पाठीमागची भूमिका ही वेगळी असेल आणि काही लोकांचे जेन्युइन प्रश्न असतील, पण हे सगळ्या गोष्टींची दखल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी DPRला हे सगळं सादर करण्यापूर्वीच या ठिकाणी केली होती. आणि म्हणून मला वाटतं की हे जर मेट्रो आपण आता कुठल्याही म्हणजे सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटचा कन्सर्न असेल, FSIचा कन्सर्न असेल, त्यामध्ये मेट्रो ही अंडरग्राऊंड करायची का ओव्हर करायची का ह्या बाबतीमध्ये सगळी चर्चा झालेली आणि आता उगाच पुन्हा त्यात कन्फ्युजन करण्यात अर्थ नाही. पुणेकरांना एक चांगली आणि सक्षम त्रुटीविरहित मेट्रो देण्याचं आमचं आश्वासन आहे आणि ते त्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आपण जर का सर्व ठिकाणी पाहिलं तर मेट्रोचा दुसरा टप्पा दिल्ली असेल, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल किंवा आता मुंबई असेल, दुसरा टप्पा हा भुयारी मार्ग सगळ्यांनी अंगीकारला आहे. आणि त्यामुळं जर का सगळेजण भुयारी मार्गाकडे जात असतील तर आपण त्या संदर्भात जर का काही पावलं न उचलताच केलं तर तो अन्याय ठरेल, चूक ठरेल. नागपूरमध्ये सर्वपक्षीय परिवहन सेलच्या नेत्यांनी एजंटसह आंदोलन केलं. रिझर्व्ह बँक चौकामध्ये झालेल्या या आंदोलनात परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या विरोधात एजंट्सनी घोषणाबाजी केली. सरकारनं RTO एजंट्सना नियमित करावं अशी मागणीही आंदोलकांनी केली. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट्सनी कालपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय. परिवहन आयुक्तांनी काढलेल्या आदेशामुळे राज्यातल्या हजारो एजंट्सवर उपासमारीची वेळ ओढवेल असं एजंट्स संघटनेचं म्हणणं आहे. RTO एजंट्सना अधिकृत मान्यता द्यावी अशी मागणी पुणे एजंट्स संघटनेनं केली आहे. रेती माफियांच्या वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी रेती माफियांवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये सांगितलंय. तसंच या संदर्भात रेती चोरीला आळा घालण्यासाठी स्मार्ट सॉफ्टवेअर देखील सरकारनं तयार केलं असल्याची माहिती खडसेंनी दिली आहे. रेतीच्या संदर्भामध्ये यावर्षी नवीन सॉफ्टवेअर यासाठी डेव्हलप केलेलं आहे. रेतीच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्या चोऱ्या थांबवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना यापूर्वी पण केलेल्या आहे. या स्मार्ट प्रणालीमध्ये त्या मोबाईलवर त्याला हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून किती रेती त्याला ठेका देण्यात आलेला आहे, किती उचलण्यात आला, किती मीटर फोन करण्यात आला, कुठे वाहन थांबवलं आहे, GPS सिस्टीमद्वारे ते चेक करण्याचा प्रयत्न केला जाईल. नाशिकमधल्या सटाणात एका मुलीनं नरबळी देण्याचा डाव उधळून लावलाय. आपल्या आईवडिलांना फसवणाऱ्या तांत्रिकाचा नंदिनी डांबरे या मुलीनं पर्दाफाश केला. तिच्या आईवडिलांना गुप्तधनाच्या बहाण्यानं हा मांत्रिक नरबळी द्यायला लावत होता. हा तांत्रिक विचित्र पूजा अर्चा करायचा. यासंबंधी सटाणा पोलिसांमध्ये जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. दरम्यान मुख्य तांत्रिक बंडू जगताप आणि त्याचा सहकारी नंदू यादव यालाही सटाणा पोलिसांनी अटक केली आहे. अजून 3 आरोपी फरार आहेत. परळीतल्या वडेरा शिशुगृहातून 5 बालक बेपत्ता झालेत. पण ही बालकं बेपत्ता झालेली नाही तर त्यांना दत्तक दिल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. तर संस्थेची दत्तक देण्याची मान्यता 2013 मध्येच काढून घेतल्याचं जिल्हा बाल कल्याण समितीनं सांगितलंय. समितीनं शिशुगृहाला नोटीस दिली पण उत्तर मिळालं नसल्यानं शिशुगृह अधीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आंबेजोगाई इथल्या आदिवासी मुलीवर झालेल्या बलात्काराचा निषेध औरंगाबादमध्ये करण्यात आला. औरंगाबादमधल्या आदिवासी पॅन्थरच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. आंबेजोगाईमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचारातल्या आरोपींना कडक शिक्षा करायची मागणी यावेळेला या विद्यार्थ्यांनी केली. बीड जिल्ह्यात कालच घटना घडली बलात्काराची. तर अशा बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा हवी, कारण याच्या पुढे अशी घटना घडणार नाही म्हणून त्याला कठोर शिक्षा करावी ही आमची मागणी आहे. आम्ही जे निर्देशन केलेलं आहे हे फक्त एवढंच आहे की बीड जिल्ह्यामध्ये एका महिलेवर झालेला अत्याचार आणि
धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या एका महिलेवर बलात्कार झालेला जो आहे, आज त्या मुलींवर झालेला आहे, उद्या आमच्यावर पण असं होऊ शकतं. त्यासाठी आमची अशी मागणी आहे की त्या नराधमास जेवढी शिक्षा कडक करता येतील तेवढी जेवढ्या लवकर देता येईल अशी त्याला शिक्षा मिळायला पाहिजे. दहशतवादी संघटना आयसिसचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय आणि यामध्ये आयसिसनं जपानच्या दोघांना ओलीस धरले. या दोघांना ठार मारण्याची धमकी ते देत आहेत. या दोघांनाही सोडवण्यासाठी 72 तासात $20 कोटी मागणी देखील ते करताना दिसत आहेत. दलाल स्ट्रीटनं काल मार्केटमध्ये एक नवी उंची पाहिली. सेन्सेक्स आणि निफ्टीनं नवीन उच्चांक गाठला. निफ्टी 8,600च्या पातळीच्या वर बंद झाला तर सेन्सेक्सही 28,700च्या वर बंद झाला. एसबीआय, आयसीआयसीआय, हिंडाल्को आणि आयटीसीच्या शेअर्सनी सगळ्यात जास्त उसळी घेतली. दोन 2016 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल असं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMFनं म्हटलंय. 2015 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर 6.3% तर 2016 मध्ये 6.6% असेल असा अंदाज IMFनं व्यक्त केलाय. तर चीनचा 2016 साठीचा अंदाजित वृद्धी दर 6.3% असेल. चीनी अर्थव्यवस्थेनं 2014 मध्ये गेल्या 24 वर्षातला सगळ्यात कमी वृद्धी दर नोंदवलाय. 2014 मध्ये हा दर 7.4% होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळाची पाहणी केली. स्मृतीस्थळावर नव्यानं उभारण्यात आलेल्या प्रेरणा ज्योतीची त्यांनी यावेळेला पाहणी केली. ही प्रेरणा ज्योत 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जन्मदिनापासून अखंड तेवत राहणार आहे. ही प्रेरणा ज्योत उभारण्यात आले. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी यावेळेला बाळासाहेबांचं स्मारक हे दादर परिसरातच व्हावं अशी मागणी केली आहे. आणि त्याचबरोबर बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी गुगल पोर्टलवर बाळासाहेबांचं डूडल करण्याची मागणीही गुगलकडे केली आहे. आणि याबरोबरच आजच्या स्पीड न्यूजमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.